सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। अतिवृष्टीने पडल्यात घरांच्या भिंती, जनावरांचे गोठे। गाय बकऱ्यांचा मृत्यू, नुकसान भरपाई देण्याची मागणी। दिनांक 7, 8 आणि 9 जुलै रोजी सतत पाऊस येत असल्याने पावसामुळे रामटेक तालुक्यात येणाऱ्या बऱ्याच गावातील गरीब व्यक्तींचे घर कोसळल्याची आणि जनावरांचे गोठे पडल्याने गाय व बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। आसोली गावातील विठ्ठल हटवार यांच्या घरांची भिंत कोसळली, त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं घर खचून पडलं। त्याचप्रमाणे गड ग्रामपंचायत सोनेघाट अंतर्गत येणाऱ्या दुधाळा कवळक येथील ममता चौरागडे व सीमा तांडेकर व चौगाण येथील मंगला प्रजापती यांच्या घरांची भिंत ढासळली। संजय बोरीकर यांच्या गोठ्याचं चित्र तर आणखीच हृदय पिळवून टाकणारं आहे। गोठा कोसळून त्यांची एक गायीचा आणि 2 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला। एकीकडे मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरही जीवघेणा धोका निर्माण झालाय। रामटेक मुसेवाडी मार्गावर नहाबी फाट्याजवळ एक कार अनियंत्रित होऊन थेट नाल्यात घसरली। सुदैवाने चालकाने समोरची काच फोडून स्वतःचा जीव वाचवला, पण प्रत्येक वेळेस सुदैव मदतीला धावून येईल का याची खात्री कोण देणार। दुधाळा किरणापूर मार्गावरील पुलावर पावसाने इतक्या मोठ्या भेगा पडल्या आहेत की गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन काटे लावून रस्ता बंद केला। या घटनेची माहिती मिळताच रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे यांनी तात्काळ महसूल अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्याचे आदेश दिले। पण पंचनामा म्हणजे मदतीचा शेवटचा टप्पा नाही, तो फक्त सुरुवात आहे। वास्तविक मदत, आर्थिक भरपाई आणि पुन्हा उभं राहण्यासाठी साथ हवी। सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी पूनम बोरकर, नागपूर। अरे ओलं होऊन जाईल ना, आता रेनकोट नाही ना। राहू द्या बुवा, त्याला म्हणा सोडून दे म्हणा फक्त तिथपर्यंत। थांबा, एक मिनिट। चालत नाही इंद्रिया नाही का, तिकडे रोजचा माल जातो चालत मिळतात। आम्ही थांबलो होतो आजपासून आहे तिकडे येत आहे। रामटेक तालुक्यामध्ये 7 जुलै ते 9 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट भारतीय हवामान विभागात देण्यात आलेला आहे। माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडून सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। सर्व नागरिकांना आव्हान आहे की बाहेर पाऊस सदृश्य परिस्थिती आहे, काही गावांचा संपर्क तुटलेला आहे, नाल्याला, ओढ्याला, नदीला पाणी आहे। आज सकाळपासून माननीय उपविभागाधिकारी व आम्ही फील्डवरती आहे, सर्व तलाठी गावामध्येच आहेत। कुठल्याही गावामध्ये नैसर्गिक आपत्ती संबंधात कोणती अडचण असेल, घराचे पडझड झाले असतील किंवा काही जीवितहानी झाली असेल
तात्काळ तहसील कार्यालय रामटेक येथील नियंत्रण कक्षामध्ये राहावं आणि नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व पाण्यामध्ये किंवा नदी नाल्यावरून पाणी वाहत असेल तर कृपया पाण्यामध्ये उतरू नये. सर्वांना तालुका प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात येते. काल जे झालेलं नुकसान आहे सर, आपलं कोणाच्या भिंती पडल्या, कोणाचे घरे पडले आहेत, याच्याबद्दल आपलं प्रशासन किंवा शासन याचे काय म्हणजे त्यांना लाभ मिळणार आहे? याच्यामध्ये रामटेक तालुक्यात काल 13 ठिकाणी अंशतः घरात पडझड झालेले आहे. त्याचबरोबर 2 गोठे पडलेले आहेत. रात्री 10च्या सुमारास मुसेवाडीमध्ये 1 गाय व 2 बकऱ्या गोठाखाली पडल्यामुळे मरण पावलेल्या आहेत. त्या ठिकाणी तलाठी मंडळाधिकारी जाऊन त्या घटनेचे पंचनामे झालेले आहेत. शासन नियमानुसार त्यांना मदत वितरित करण्यात येईल. आणि सर, मागील वर्षामध्ये 30 मार्च, एप्रिल आणि मेमध्ये वादळी वाऱ्यामुळे बरेच लोकांचे घराचे छतं उडलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे का अजूनही शासनाकडून आम्हाला लाभ मिळालेला नाही. याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? यामध्ये गेल्या वर्षीचे पैसे आपल्याकडे ज्यांचे घराचे नुकसान झाले होते त्या लोकांना वाटप झालेलं आहे. असं कुठली घटना असेल की ज्या ठिकाणी अजून नुकसान भेटलेलं नाही तर त्यावर तपासणी करून त्यांना नियमानुसार कारवाई करण्यात येईल.